नमस्कार मैत्रिणींनो. आज तिसरी माळ पत्रलेखन. पत्रलेखन या सदरामध्ये मी जयश्री शिंदे 1991 बॅच आपणा सर्वांचं स्वागत करते. तो काळ गेला आता की पत्र लिहायचा, पोस्टमन यायचा, तो वाचून दाखवायचा, त्या फॅमिलीमध्ये पोस्टमनचं आणि फॅमिलीचं बॉन्डिंग. पण JNVT वुमन या परत एकदा या तंत्रयुगातून आपल्याला पोस्टमनच्या त्या युगात घेऊन जायचा नक्की प्रयत्न करेल. तर उशीर न लावता मी माझं पहिलं पत्र वाचायला घेईन आणि मी माझ्या प्रकारे त्या पोस्टमनची चांगल्या प्रकारे भूमिका निभवायचा प्रयत्न करेल. चला तर मग पहिलं पत्र आलं आहे आपल्याकडे नूतन पाटील 1997ची बॅच. बघूया ती काय म्हणते ते आणि कोणाला लिहिले पत्र. प्रिय, अतिप्रिय नवोदय, पत्रास कारण की तुझ्या कॅम्पसमधून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच पत्र लिहित आहे. हो ना, आता पत्र लिहिणार तरी कोणाला? सर्वजण तर रोज भेटतात फोनवरून. पत्र लिहिण्यास तूच तर शिकवलं होतं. आई, वडील, काका, मामा, मावशी सर्वांना पत्र लिहायचे. सर्वजण पत्राचं खूप कौतुक करायचे. या सर्वांची नवोदयमध्ये असताना आठवण यायची. त्यापेक्षा कितीतरी पटीने तुझी आठवण येते. पण तुला कधी पत्र लिहिलंच नाही. लिहिणार तर कसं ना? लिहायला मन लागतं आणि मन तर तुझ्या कुंपणाच्या बाहेर येऊ शकलं नाही. खरं सांगू, नवोदयमधून बाहेर येताना शरीर फक्त बाहेर येतं, मन मात्र तिथंच राहून जातं. रक्ताच्या नात्यात न जोडता येणारे जीव एकत्र आणण्यासाठी तुझी निर्मिती झाली असावी. खूपच प्रबळ आणि अतूट नाती दिलीस तू. नवोदयमध्ये जाण्याआधीही 5 वर्ष शाळेत गेलो आणि नंतर 5 वर्ष कॉलेजमध्ये गेलो. तरीही मधल्या 5 वर्षाची जादू मरेपर्यंत संपणार नाही. आजही आपापल्या व्यापात व्यस्त असतानाही तुला एकही क्षण कोणी विसरत नाही. रोज मोबाईल हातात घेतला की आधी नवोदय ग्रुप बघायचा असतो. कधी न भेटलेल्या नातेवाईकांना आपण बोलतही नाही, पण कधी न भेटलेल्या ताई, दीदी, चिमण्या खूप जीवाभावाच्या वाटतात. नवोदयमधून बाहेर पडल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात तुझं नाव उंचावतं. तिने कंसात लिहिले माझ्यासारखे काही अपवाद वगळता. तुला पण त्याचं कौतुक वाटत असेल, पण आम्ही पुसटसे का होईना तुला आठवत असूच ना. मी देवाचे आभार मानते की मला तुझ्या रूपाने शाळा नाही, गुरुकुल नाही, दुसरे घरच मिळाले. कधी कधी वाटतं जसं नवोदय विद्यालय होतं तसं एखादं वृद्धाश्रम पण असावं. सर्व कर्तव्य पार पाडल्यानंतर आपल्या माणसात जाऊन तिथं विसावं. भावनांचा वेग आवरत नाही. आता मी थांबते. मायना, मजकूर, अजून काही पत्राचे नियम चुकले असतील तर क्षमस्व. कळावे, तुझीच एक सर्वसामान्य विद्यार्थिनी नूतन भाऊसाहेब पाटील. वा नूतन, किती सुंदर पत्र लिहिलंस. आणि तू सामान्य नाहीस, तू खूप चांगली मुलगी आहेस, आम्हाला माहिती आहे. इतकं छान शेती करते आहेस, घरकाम करते आहेस आणि जे आम्ही नाही करू शकत ते इतकं सुंदररित्या तू करते आहेस. आणि वृद्धाश्रमाची ती आयडिया खूप सुंदर आहे. आपण त्यावर नक्की विचार करू. JNVT वुमन या अजून 20 वर्षानंतर हे पण कामं हाती घेईल. JNVT वुमन या वृद्धाश्रम या नावाखाली नक्कीच. तर मैत्रिणींनो, आता बघूया आपल्याकडे दुसरं पत्र कोणाचं आलं आहे ते. दुसरं पत्र लिहिलं आहे आपल्याच सोनाली महाडिकनी. सोनाली महाडिक 2003. तर ऐकूया मग तिचं पत्र. चला. प्रिय रवी सर, BS रवींद्र, अश्विनी लोखंडे मॅम, गोडबोले मॅम, तुम्ही म्हणजे माझ्या नवोदयच्या प्रवासाला गोड बनवणारे महत्त्वाचे दुवे आहात. माझा 9वीपर्यंतचा प्रवास साधारण आणि नगण्य होता असे म्हणायला काही हरकत नाही. पण त्यानंतरचे 4 वर्ष तुम्ही सगळ्यांनी स्पेशल बनवली. रवी सर, तुम्ही नेहमीच वडिलांसारखी माया दिलीत. तुमच्या प्रेमळ कुटुंबात मला जागा दिलीत. तुम्हाला अण्णा म्हटलेलं फार आवडायचं. आणि मग ओघानेच मॅडमची अम्मा कधी झाली हे कळलंच नाही. गुरु, योगी यांच्याशी मस्ती करण्यात शेवटची वर्ष फार सुखकारक होती. तुम्ही नवोदय सुटल्यानंतरही तुमचं कर्तव्य कायम पार पाडत राहिलं. गोडबोले मॅडम, तुम्ही जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूर सोडल्याचं कळलं आणि नवोदय पोरकं झालं. तुमची माझ्यावरची माया नक्कीच स्पेशल होती. मला आठवतं आहे तुम्ही बड्डेला सुंदर कानातले गिफ्ट दिले होते. अजूनही ते मी जपून ठेवलेत. उदास वाटायचं तेव्हा सगळे नियम धाब्यावर ठेवून कित्येकदा तरी तुमचं घर घातलेलं आठवतं. तुमची कायम आठवण येत राहील. तुम्ही बोट धरून दिलेले लेखनाचे धडे कायम शब्दातून पाझरत राहतील. अश्विनी मॅडम,
तुम्ही अवघ्या काही महिन्यांसाठी येऊन शाळेला वेडं केलं म्हणायला हरकत नाही. तुमची क्लासमधली एंट्री मैं हूं नामधल्या सुष्मिता सेनपेक्षा काही कमी नव्हती. हळूहळू आपली मैत्री झाली आणि शाळेबाहेर मॅडमची आशुताई झालीस. टीचर्स डेला आवर्जून तयार केलंस आणि साडी ठीक करत शाळाभर मागे मागे फिरून लाजवून सोडलंस. माझी वाचनाची आवड बघून दवणींच्या सावररेचे 4 पार्ट्सही शोधत सोलापूर पालथं घातलं. ती भेट कायम अमूल्य आणि सोबत राहील. लव्ह यू लॉट. जेव्हा कधी नवोदयचे नाव निघेल तेव्हा तुम्ही तिघे आठवणार नाही असं होणारच नाही. विथ लव, सोनाली. क्या बात है सोनाली, खूप सुंदर, खूप सुंदर. आपल्या टीचर्सची नवोदयच्या टीचर्सची जी आपल्या मनामध्ये एक स्थान आहे, कायम ते असंच आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. आणि तुझ्या थ्रू ते आम्हाला अश्विनी मॅडम आणि रवी सर कळाले. अश्विनी मॅडमचा तू आम्हाला नक्की एखादा फोटो नंतर दाखवशील. चला मग आता आपण पुढचं पत्र ऐकूया. चला आता वळूया पुढील पत्राकडे. पुढील पत्र पाठवलं आहे आपल्या सोनाली भोसलेनी, 2001 बॅच. आणि ते पत्र इंग्लिशमधून आहे. मी माझ्या परीने चांगल्या प्रकारे वाचण्याचा प्रयत्न करते. माझ्या इंग्लिश उच्चारांना तुम्ही सांभाळून घ्या. डिअर नवोदया, इट्स बीन years since we haven't met, my friend. But you know what? We are so close that I never felt the separation anyway. And I know you must be feeling the same. After all, those 7 years were the golden days of my life and something I'll cherish for the rest of my life. Today, I'm finally writing you despite of this digital era. Do you know why? Buddy, this is the only thing that connects us more than anything, isn't it? I still remember the day we actually met each other. I was there the next corner of girls' hostel with my eyes full of tears and was missing my family badly. You were hardly able to see me through the rusty window, but you did notice me. You came to me and gave me that sweet thing, the red letterbox. Lovely it was. It was too hard to manage, but you did. That's what makes me wonder how much caring you must be. And I got to know you did the same thing with others who really wanted, so that we all can focus on other important things there. And it did help me a lot. Not just that, but if I can mention a few more things, you give me a lot more than that. Teachers, who I can call my parents. Actually, a whole family to share my every experience there. Good food to eat, shelter to live, and of course, a strong base for me to help me succeed in my life. I'm so sorry for those years. Couldn't be in touch with you. I got busy with my regular routine, those graduation years, family responsibilities, and now this job. But I know that's what makes you happy, as I am doing what you wanted me to. Our bonding is so strong, and that makes it even more beautiful. Yet, I promise you I promise you too not to be careless about this anymore. I'll try to take a little time out of my busy schedule to meet you and help you every possible way. No matter what I do, you were always there for me. And however I try, I can't forget the way you carried me in every walk of your life. And yes, it's my turn now. I'm really missing you a lot, buddy. I heard that you have changed a lot and your generations are doing great. They are helping each other to grow. I'm planning to meet you soon. Till the time, please take care, my friend. Your bestie, love. Wow, Sonali, such a wonderful letter you wrote. It was my pleasure to read your letter. Really nice. Though it was in English, you expressed your feelings so well
दॅट आय एम फीलिंग सो हॅपी फॉर यू सोनाली. आणि तुझी आणखीन एक आम्हाला ओळख झाली की तू खूप छान छान लिहितेस आणि खरंच छान वाटतंय. सोनाली आमची सोनाली खूप छान. चला आता वळूया दुसऱ्या पत्राकडे. आता पुढील पत्र आहे, नावं त्यामधील काल्पनिक आहेत. हे निनावी पत्र म्हणता येईल. एका मैत्रिणीने तिच्या मैत्रिणीसाठी लिहिले. बघूया ही मैत्रिणी पत्राद्वारे काय म्हणते ते. श्री गजानन प्रसन्न. प्रिय स्वातीस, पत्रास कारण की आज तुझी खूप आठवण येते ग. तशी आपली मैत्री इतकी घट्ट नव्हतीच, पण मनाच्या तारा जोडल्या त्या नवोदयमुळे. तुझं हसणं, वागणं, बोलणं, प्रत्येकच गोष्ट माझ्या मनाला भुरळ पाडून जायची तेव्हा. तुझे पेरेंट्स तुझ्यासाठी किती पॉझिटिव्ह आहेत हे पाहून मला तर आश्चर्यच वाटायचं. तुझ्या बाबतीत तुझे कपडे, तुझ्यासाठी येणाऱ्या गिफ्ट्स, तुझे कॉम्प्लिमेंट्स पाहून तर मला भेटायचा रविवार म्हणजे एखाद्या सणासारखा वाटायचा. पुढे तू 10वी नंतर नवोदय बाहेर पडलीस आणि आपली ताटातूट झाली. पण माझ्या आत्याचं आणि तुझं गाव एकच असल्यामुळे पुन्हा आपला कॉन्टॅक्ट झाला. तुला असं अचानक भेटून खूप आनंद झाला. तुझ्याकडे असलेले आपले नवोदयचे फोटोज पाहून खूप कुतूहल वाटलं. पण तुझ्या पॅरेंट्सनी तुझ्याबद्दल घेतलेल्या निर्णयाचा मात्र मला धक्काच बसला आणि मन कावरं झालं. मला हाच प्रश्न सतत भेडसावत होता की ही तूच होतीस का जिने आईबाबांना भेटायला अर्धा तास उशीर झाला तरी अकांड तांडव केलेला, आणि ते हेच आईबाबा का जे तुझ्यासाठी इतके पॉझिटिव्ह असायचे. त्यांनी तुझ्यासोबत इतका कठोर निर्णय घेतलाच कसा ग? या विचाराने माझं डोकं अगदी चक्रावून गेले बघ. कुठलीही चौकशी न करता तुझ्या मनाचा, भावनांचा आणि स्वप्नांचा कसलाही आढावा न घेता तुझं लग्न त्यांनी जमवलं. तू खूप प्रयत्न केलेस हे लग्न न होऊ देण्याचा, पण अपयशच तुझ्या पदरी आलं बघ. स्वतःची इतकी नाजूक लाडाकोडात वाढलेली लेक तुझ्या आईबाबांनी केवळ त्या नवऱ्या मुलाची पोस्ट पाहून तुझ्याकडे डोळेझाक करून तुला उजवून दिली. आणि आज तू इतक्या सगळ्या त्रासातून जात आहेस. या 2020 सारख्या जमान्यात तुझ्याकडे साधा फोन नाहीये. तुझ्याशी कॉन्टॅक्ट करावा म्हटलं, तुझ्या 4 प्रेमाच्या गोष्टी बोलाव्या म्हटलं, काही तुला सांगावं म्हटलं तरी ते करता येत नाही. कारण तर तुला जर कॉल लावला तर तुझ्या सासरचे लोक तुझा कॉल रेकॉर्डिंगवरती ठेवतात. मला सुचतच नाहीये ग मी काय करू ते. म्हणजे तुला या सगळ्यातून कसं बाहेर काढता येईल. तुझ्या निराश मनाला नवीन आशेचा किरण कसा मिळेल. मी ईश्वराजवळ प्रार्थना करतेय की तू आणि तुझा बछडा या सगळ्यातून लवकरच बाहेर पडावेस. मध्यंतरी काकू गेल्याचं कळलं ग. या सगळ्याचं खूप वाईट वाटतंय. तू सांभाळ स्वतःला. कळावे तुझीच मैत्रीण दिशा. बापरे, असं भरून पण आलं, अंगावर काटा पण आला की या आत्ताच्या 2020च्या जगामध्ये असंही काय होतं आणि इतका त्रास देतात. हे पत्र वाचून वाईटही वाटलं आणि थोडंसं बरंही वाटलं की आपल्या ह्या सखीला तिच्या ज्या काही भावना आहेत त्या मैत्रिणीपर्यंत पोहोचवता येतील. आणि देव करो ती जी कुठे असेल तिला या सगळ्या संकटातून बाहेर निघावं. आणि सख्यांनो, आपल्या मैत्रिणींच्या सोबत राहा नेहमीच. विसर नका पडू देऊ. त्यांना कॉल करा, त्या जरी त्यांनी स्वतःहून तुम्हाला नाही कॉल केला तरी. ओके, आता आपण पुढील पत्र वाचूया. वळूया आपण पुढील पत्राकडे. आणि हे पत्र आलं आहे शुभदा जकाते 2000. शुभदा शांत, सुंदर, सोज्वळ मुलगी, नर्सचं काम करते मिरजच्या हॉस्पिटलला. आणि आम्हाला माहिती आहे ती खूप छान दरवेळी हजर असते सगळ्या कार्यक्रमामध्ये, ग्रुपवरती पण. ऐकूया तिचं पत्र. प्रिय नवोदय सन विवी. प्रिय नवोदय, खूप वर्षांनी नाही अगदी पहिल्यांदाच तुला पत्र लिहिण्याचा योग आला. माझ्या हाताला पत्र लिहायची सवय खरं तर तूच लावलीस. माझ्या हातांना आणि पत्रांना तुझ्या सान्निध्यात राहण्याचा आणि शब्द वेचण्याचा खूप मोठा छंद लावलास. आज तुला आणि तुझ्यासाठी काही लिहिताना कुठून आणि कशी सुरुवात करू हेच कळेनासं झालं आहे. माझ्या आयुष्यातले प्रत्येक क्षण जे मी तुझ्या कुशीत आणि तुझ्या अंगणात घालवले ते सर्व अविस्मरणीय आहेत. तू म्हणजे माझ्या आणि उमनियाच्या बोलण्याचा एक मुख्य विषय आहेस.
तिनेच मला खरं तर तुला काहीतरी लिहायला हे भाग पाडलं. खूप गोड मैत्रिणी, आठवणी, संस्कार तू दिलेस. आज तुझ्या अंगणात बागडलेली, खेळलेली मी अगदी स्पष्टपणे मला आठवते. माझ्या पेरेंट्सच्या अनुपस्थितीत माझी खूप छान तू काळजी घेतलीस. मला घडवलंस, धाडसी बनवलंस. खरं तर थँक्यू म्हणायचंच राहिलं. तुझ्या त्या न संपणाऱ्या प्रेमासाठी आणि उपकारांसाठी या छोट्याशा पत्राद्वारे आज म्हणते थँक्यू सो मच आणि लव्ह यू लॉट. कळावे तुझीच शुभदा. क्या बात है शुभदा. इतकं गोड प्रकारे तू आपल्या शाळेला लव्ह यू थँक्यू म्हणाली आहेस. आवडलं. खूप सुंदर. चला मग आता आपण पुढचं पत्र पाहूया. बापरे, खूप पत्र आले आहेत. पुढचं पत्र लिहिलं आहे 1991च्या बॅचची मीना नायगावकर, म्हणजे आमची मीनू. मीनू 91चं एक खातं उघडलेलं आहे आता ह्या पत्रलेखनामध्ये. तर वाचूया पत्र. प्रिय JNVT गर्ल्स 91. पावसाच्या थेंबाचं शिंपल्यातलं पडणं, जणू मोती म्हणून त्याचं नवजीवन घडणं. आहा. आपल्या बॅचची व्हॉट्सॲपमुळे भेट झाली आणि माझ्या जीवनाचे नंदनवन झाले. सर्व सखी, मी आपल्या ग्रुपचे सर्व मेसेज वाचताना दिवसभराचा क्षीण निघून जातो आणि मी पुन्हा नवोदयच्या गोड आठवणीत रमून जाते. ग्रुपमधील माझ्या सर्व गोड मैत्रिणी जेडी, शिल्पा, मीना बोडके, मीना गुत्ते, सुरेखा, आशा, वैशू, मनीषा, अनिता, रेणी, प्रीटो, संगमित्रा, सुमती, शीला व पल्लवी, सर्वांचाच मला खूप अभिमान वाटतो. प्रत्येकजण खास आहे. प्रत्येकीचे कौतुक करावे तेवढे थोडंच. कोणी उत्साही, कोणी संयमी, शांत, तर कोणी सतत प्रेरणा देणारी, खूप काही शिकून जाणारी, तर कोणी निखळ आनंद हास्य देणारी. जयू, या सर्वांच्या आठवणी नवोदयमधील प्रसंग अगदी जपून ठेवले आहेत मी माझ्या मनाच्या गाभाऱ्यात. प्रत्येक क्षणाला हवीशी वाटणारी अशा माझ्या सर्व छान छान गोड मैत्रिणींना खूप लव यू ऑल. कळावी आपली मीना. तिने लिहिलं आहे आमच्या बॅचसाठी. थँक्यू सो मच. आणि छान वाटलं. असं मला खूप आनंद होतो की कुणीतरी आपल्याला पत्र लिहिलं आहे. थँक्यू. चला मैत्रिणींनो, मी आता आपणासमोर घेऊन येत आहे कविता जी आपल्या अक्काने लिहिली आहे, सुलभा दिदीने. कवितेचं नाव आहे नवोदयमधल्या मैत्रीला म्हणतात. काही आठवणी विसरता येत नाहीत, काही नाती तोडता येत नाहीत. माणसं दुरावली तरी मन नाही दुरावत, चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत. वाटा बदलल्या तरी ओढ नाही संपत, पावलं अडखळले तरी चालणं नाही थांबत. गाठी नाही बांधल्या म्हणून बंध नाही तुटत, परके झाले तरी आपले पण नाही सरत. नवीन नाती जोडली तरी जुनी नाती नाही तुटत, रक्ताची नसली तरी काही नाती नाही सुटत. एकही मैत्रीण नाही अशी स्त्री कुठेच नसेल, एकही मैत्रीण नाही अशी स्त्री कुठेच नसेल. थोड्या पुरत्या का होईना प्रत्येकीने मैत्री ही केलीच असेल. चार नाती नसली तरी आयुष्यात मैत्री ही हवीच, कितीही जुनी झाली तरी वाटते ही नवीच. चार नाती नसली तरी आयुष्यात मैत्री ही हवीच, कितीही जुनी झाली तरी वाटते ही नवीच. रक्ताच्या नात्यात नसे एवढी मैत्रीला ओढ असते, रक्ताच्या नात्यात नसे एवढी मैत्रीला ओढ असते. कशीही असली तरी शेवटी नवोदयची मैत्री ही गोडच असते. कशीही असली तरी शेवटी नवोदयची मैत्री ही गोडच असते. हा क्या बात. अक्का, खूप मस्त गाणी, इतकी गोड कविता तू आम्हाला दिली आहेस. मला वाचायला अतिशय आनंद झाला आणि खूप मजा येते. येस, जाम मजा येते.